नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आपण पॉलिटी या विषयावर MCQ पाहत आहोत. आज आपण बघणार आहोत प्रकरण 2 याच्यातलं. तर प्रकरणाचं नाव आहे घटना निर्मिती. घटना निर्मिती या घटकावर आधारित आपण 30 MCQ या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचं सेशन. आजचा पहिला प्रश्न आहे, 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? तर M.N. रॉय यांनी 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडली. राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदाच संविधान सभेची औपचारिक मागणी केव्हा केली? ती देखील 1934 डिसेंबर 1934 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदाच संविधान सभेची औपचारिक मागणी केली. पुढचा प्रश्न आहे, 1938 मध्ये काँग्रेसच्या वतीने प्रौढ मतदानाचा आग्रह कोणी धरला? 1938 मध्ये काँग्रेसच्या वतीने प्रौढ मतदानाचा आग्रह धरणारे नेते होते जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न आहे, ब्रिटिश सरकारने कोणत्या योजनेद्वारे प्रथमच भारतीयांची मागणी तत्वतः मान्य केली? ब्रिटिश सरकारने ऑगस्ट ऑफर या योजनेद्वारे प्रथमच भारतीयांची संविधान सभेची मागणी तत्वतः मान्य केली. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेची प्रत्यक्ष निर्मिती कोणत्या योजनेच्या तरतुदीनुसार झाली? तर कॅबिनेट मिशन प्लॅन या योजनेद्वारे संविधान सभेची प्रत्यक्ष निर्मिती झाली. कॅबिनेट मिशन योजनेनुसार संविधान सभेत एकूण किती सदस्य असणार होते? तर सुरुवातीला कॅबिनेट मिशनच्या योजनेद्वारे संविधान सभेत एकूण 389 सदस्य असणार होते. संविधान सभेत ब्रिटिश प्रांतांकडून किती सदस्य निवडून दिले जाणार होते? ब्रिटिश प्रांतांकडून 292 सदस्य निवडून दिले जाणार होते. 292. पुढचा प्रश्न, संविधान सभेत चीफ कमिशनरच्या प्रांतामधून किती सदस्य निश्चित होते? संविधान सभेत चीफ कमिशनरच्या प्रांतामधून 4 सदस्य निश्चित होते. खालीलपैकी कोणता प्रांत चीफ कमिशनरच्या 4 प्रांतांमध्ये समाविष्ट होता? तर याचं उत्तर आहे बलुचिस्तान. बलुचिस्तान हा प्रांत चीफ कमिशनरच्या 4 प्रांतांमध्ये देखील समाविष्ट होता. पुढचा प्रश्न आहे, कॅबिनेट मिशन योजनेनुसार संस्थानिकांचे किती प्रतिनिधी निश्चित केले गेले होते? कॅबिनेट मिशन योजनेनुसार संस्थानिकांचे 93 प्रतिनिधी निश्चित केले होते. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक खालीलपैकी कोणत्या पद्धतीने झाली? तर ती झाली अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय प्रमाणशीर प्रतिनिधित्व या पद्धतीने संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक झाली. पुढचा प्रश्न, साधारणतः किती लोकसंख्येमागे एक सदस्य असे प्रमाण राखण्यात आले होते? साधारणतः 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य असे प्रमाण राखण्यात आले होते. पुढचा प्रश्न, जुलै ऑगस्ट 1946 मधील ब्रिटिश प्रांतांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने किती जागा जिंकल्या? काँग्रेसने जिंकलेल्या जागा होत्या 208. 1946च्या निवडणुकांमध्ये मुस्लिम लीगला एकूण किती जागा मिळाल्या होत्या? मुस्लिम लीगला मिळालेल्या जागांची संख्या होती 73. नंबर लक्षात ठेवा, मुस्लिम लीग 73, काँग्रेस 208. सुरुवातीच्या रचनेत संस्थानांच्या 93 जागा का भरल्या जाऊ शकल्या नाहीत? कारण त्यांनी सभेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. संविधान सभेत ते सहभागी झाले नव्हते. कोण? तर संस्थानिक. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती प्रमुख व्यक्ती भारताच्या संविधान सभेची सदस्य नव्हती? तर याचं उत्तर आहे महात्मा गांधी हे भारताच्या संविधान सभेचे सदस्य नव्हते. संविधान सभेची पहिली ऐतिहासिक बैठक केव्हा पार पडली? ती तारीख आहे 9 डिसेंबर 1946. 9 डिसेंबर 1946 रोजी झालेल्या पहिल्या बैठकीला किती सदस्य हजर होते? तर ती सदस्य संख्या पहिल्या बैठकीची होती 207 सदस्य. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? पहिल्या सभेमध्ये तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती. फ्रेंच पद्धतीचे अनुकरण करून कोणाला तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून नामनिर्देशित केले होते? तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथनी यांना नामनिर्देशित केले होते.
11 डिसेंबर 1946 रोजी कोणाची संविधान सभेची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली? संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली होती. संविधान सभेचे कायदेशीर म्हणजे घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली होती? कायदेशीर सल्लागार म्हणून सर B.N. राव यांची निवड केली होती. 13 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेत ऐतिहासिक उद्देश पत्रिका कोणी मांडली होती? उद्देश पत्रिका म्हटलं तर जवाहरलाल नेहरू हे नाव आलं पाहिजे. त्यांनी उद्देश पत्रिका मांडली होती. संविधान सभेने उद्देश पत्रिका सर्वसंमतीने कोणत्या तारखेला स्वीकृत केली? उद्देश पत्रिका स्वीकृत करण्याची तारीख आहे 22 जानेवारी 1947. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 मुळे संविधान सभेत कोणता बदल झाला? भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यामुळे संविधान सभा याच्यामध्ये बदल असा झाला की सभा संपूर्ण सार्वभौम बनली आणि तिला स्वतंत्र भारताचे कायदेमंडळ बनविण्यात आले. असे 2 पर्याय बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, संविधान सभा जेव्हा कायदेमंडळ म्हणजे संसद म्हणून भरेल तेव्हा तिचे अध्यक्ष कोण असत? जेव्हा संविधान सभा कायदेमंडळ म्हणून काम करत असेल त्यावेळेस त्याचे अध्यक्ष होते G.V. मावळणकर. फाळणीनंतर भारताच्या संविधान सभेची एकूण सदस्य संख्या 389 वरून किती झाली? भारत आणि पाकिस्तान यांच्यात फाळणीनंतर सदस्य संख्या देखील कमी झाली संविधान सभेची. सुरुवातीला ती 389 होती आणि फाळणीनंतर ती सदस्य संख्या झाली 299. फाळणीनंतर पुनर्रचित संविधान सभेचे 2 उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर ते 2 उपाध्यक्ष होते H.C. मुखर्जी आणि V.T. कृष्णमाचारी. संविधान सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणजे तिरंगा अधिकृतपणे केव्हा स्वीकृत केला? ती तारीख आहे 22 जुलै 1947. या दिवशी राष्ट्रीय ध्वज म्हणजे तिरंगा अधिकृतपणे स्वीकृत केला गेला. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे अंतिम डिझाईन खालीलपैकी कोणी तयार केले? भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे अंतिम डिझाईन तयार केले पिंगली व्यंकय्या यांनी. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण राज्यघटनेच्या दुसऱ्या भागाचे दुसऱ्या प्रकरणाचे 30 प्रश्न पाहिलेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.